नमस्कार, मी देवयानी गायकवाड. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. प्रियांका गांधी मैदानात उतरणार, 5 पैकी एका जागेवरून लढणार आणि भाजपाची डोकेदुखी वाढणार. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखाली NDA आणि विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रियांका गांधी मैदानात उतरणार, 5 पैकी एका जागेवरून लढणार, भाजपाची डोकेदुखी वाढणार. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखाली NDA आणि विरोधी पक्षाच्या INDIA आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच दरम्यान उत्तर प्रदेशात नाममात्र उरलेल्या काँग्रेसने आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा जनाधार मिळविण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. तसेच प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मतदारसंघाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला असून त्यात फुलपूर पहिल्या, प्रयागराज दुसऱ्या आणि वाराणसी तिसऱ्या स्थानी आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशमधील 2 अन्य मतदारसंघांचीही चाचपणी सुरू आहे. या 5 मतदारसंघांची संपूर्ण आकडेवारी तयार करून केंद्रीय कार्यालयात पाठवली जाईल. या जागांवरून विजयाची शक्यता अधिक असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यासाठी पक्ष अंतर्गतरित्या या मतदारसंघांमध्ये सर्वेही करणार आहे. फुलपूर येथून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू निवडणूक लढले होते. अंबाबाईचे दर्शन घ्या आता उंबऱ्याच्या आतून. गर्दीचे दिवस वगळता वर्षभर सुविधा सुरू राहणार. 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज मंगळवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई भक्तांना देवीचे जवळून दर्शन घेता येणार. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घ्या आता पितळी उंबऱ्याच्या आतून. करोना काळात बंद केलेले पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शन त्याला आता परवानगी देण्यात आली असून गर्दीचे दिवस वगळता वर्षभर ही सुविधा सुरू राहणार आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. कोरोनामुळे शंखतीर्थ चौकातून मुखदर्शन सुरू झाले होते. कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ऐतिहासिक वास्तू, मंदिरे व पर्यटन स्थळांचा विकास केला जात आहे. येत्या काळात भूमिगत विद्युत वाहिन्या तसेच दर्शन रांगा व वाहन तळही जमिनीखालून केले जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. पवार फॉर्म्युलाने कोल्हापुरात काँग्रेसचा दावा बळकट. महायुतीची अडचण काय जाणून घ्या. ज्या मतदारसंघात पक्षाची उमेदवार निवडून आणण्याची क्षमता आहे त्यांनीच त्या जागेचा आग्रह धरावा, असे सूत्र निश्चित केले जाणार असल्याचे महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केल्याने कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसचा दावा अधिक मजबूत झालाय. ज्या मतदारसंघात पक्षाची उमेदवार निवडून आणण्याची क्षमता आहे त्यांनीच त्या जागेचा आग्रह धरावा, असे सूत्र निश्चित केले जाणार असल्याचे महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केल्याने कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसचा दावा अधिक मजबूत झाला आहे. उमेदवारांच्या पातळीवर आजच्या घडीला तरी शाहू महाराज आणि आमदार PN पाटील यांच्यावरच महाविकास आघाडीची मदार आहे. हातकणंगले मतदारसंघात या निकषात बसू शकेल असा उमेदवार तिन्ही पक्षांकडे नसल्याने तिथे प्रागतिक पक्षांच्या आघाडीतून राजू शेट्टी यांना बळ दिले जाण्याची शक्यता आहे. पवार हे नेहमीच जमिनीवरील राजकारण करणारे नेते आहेत. त्यानुसारच त्यांनी लोकसभेबाबत जागा वाटपाचे सूत्र निश्चित करण्याचे जाहीर केले आहे. जिल्हाध्यक्ष VB पाटील यांनी 5 विधानसभा व 1 लोकसभा लढवण्याची तयारी असल्याचे जाहीर केले असले तरी वास्तव मात्र वेगळे आहे. कोल्हापूर लोकसभेत 6 पैकी 3 विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. शिवाय विधान परिषदेचे 2 आमदार आहेत. राष्ट्रवादी पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांचा एकही आमदार नाही. कोल्हापूर दक्षिण मधून कोण कसा निवडून येतो तेच बघतो. राजेश क्षीरसागर यांचे सतीश पाटीलांना आव्हान. सत्तेवर असताना कामे करायची नाहीत आणि पैशांच्या जीवावर निवडणुका जिंकायच्या, जनतेत गैरसमज पसरवण्याचा उद्योग काही जण करत आहेत. अजून आम्ही अटॅक केलेला नाही, ज्यावेळी करू त्यावेळी पळताभुई थोडी होईल, असे वक्तव्य राजेश क्षीरसागर यांनी केले. सत्तेवर असताना कामे करायची नाहीत आणि पैशांच्या जीवावर निवडणुका लढायच्या, जनतेत गैरसमज पसरवण्याचा उद्योग काही जण करत आहेत. अजून आम्ही अटॅक केलेला नाही, ज्यावेळी करू त्यावेळी पळताभुई थोडी होईल, असा इशारा देत
कोट्यवधी रुपयांची विकास कामे जिल्ह्यात सुरू असल्याने आगामी निवडणुकीत 2 खासदार आणि 10 आमदार महायुती निवडून आणणारच, मग कोल्हापूर दक्षिणमधून कोण कसा निवडून येतो तेच बघतो, असे थेट आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता रविवारी पत्रकार परिषदेत दिले. राजेश क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात विकास कामांचा धडाका लावला आहे. अद्ययावत फुटबॉल मैदानासाठी शेंडा पार्क येथे 20 एकर जागा निश्चित केली असून आर्किटेक्टची नेमणूकही केली आहे. शहरातील कामांचे श्रेय काही जण घेत आहेत, पण कागदे दाखवून निधी येत नाही. दिवसभर बसून आणावा लागतो. राधानगरी येथे सैनिक स्कूल करणार आहे. ठाण्यानंतर शिवसेनेची कोल्हापुरात अधिक ताकद आहे. खंडपीठासह जनहिताचे निर्णय झाल्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार नसून कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा पहिला महापौर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी प्रसंगी आर या पारची लढाई करावी लागली तरी बेहत्तर, असे वक्तव्यही त्यांनी केले. शरद पवारांच्या पाठोपाठ कोल्हापुरात अजित पवारांची उत्तरदायित्व सभा, जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गटाची 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता तपोवन मैदानावर उत्तरदायित्व सभेचे आयोजन आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष AY पाटील यांनी पत्रकातून दिली. शरद पवारांच्या पाठोपाठ कोल्हापुरात अजित पवारांची उत्तरदायित्व सभा, जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता तपोवन मैदानावर उत्तर सभेचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कारही होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष AY पाटील यांनी पत्रकातून दिली. AY पाटील म्हणाले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे, प्रलंबित प्रश्न निकालात काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. भविष्यातही कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे योगदान राहणार आहे. 3 दिवसांपूर्वी आमचे दैवत शरद पवार यांची सभा कोल्हापुरात झाली. त्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नाही, नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले होते, परंतु आम्ही त्यांचा सत्कार करू शकलो नाही, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्री येत्या 2 दिवसात निर्णय घेतील, अशी माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली. या देशासाठी मराठा समाजाचे दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यामुळे कोणा अधिकाऱ्याकडून केलेले आक्षेपार्ह विधान खपवून घेतले जाणार नाही, ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे, असंही ते म्हणाले. या देशासाठी मराठा समाजाने दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यामुळे कोणा अधिकाऱ्याकडून केलेले आक्षेपार्ह विधान खपवून घेतले जाणार नाही, ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे. ते स्वतः जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याबाबत 2च दिवसात निर्णय घेतील, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. रविवारी सकल मराठा समाज बांधवांनी क्षीरसागर यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या विधानाबद्दल माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. क्षीरसागर म्हणाले, लोकांच्या हितासाठी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे असते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणत्याही जाती धर्माबाबत चुकीचे वक्तव्य करू नये. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलेल्या वक्तव्याची माहिती मिळाल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही गांभीर्याने विचार केला असून 2 दिवसात त्यांच्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासित केले आहे. मुश्रीफ साहेब, कुराणावर हात ठेवून सांगा मी कोणाचे पाय धरले. ठाण्यातील एका प्रकरणात मी भाजप नेत्यांचे पाय धरल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केला होता. पण मुश्रीफ साहेब, कुराणावर हात ठेवून सांगा की मी कोणाचे पाय धरले, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. ठाण्यातील एका प्रकरणात मी भाजप नेत्यांचे पाय धरल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केला होता. पण मुश्रीफ साहेब, कुराणावर हात ठेवून खरे सांगा मी कोणाचे पाय धरले. आई वडील व शरद पवार यांच्याशिवाय आपण कोणाचेही पाय धरत नसल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
याची सोमवारी सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होती। मंत्री हसन मुश्रीफ व जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दिक युद्ध कोल्हापुरी चपलापर्यंत गेले। यावर न थांबता कोणी कोणी भाजप नेत्यांचे पाय धरले असे आरोप प्रत्यारोपही सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत। मंत्री मुश्रीफ यांच्या आरोपावर बोलताना आमदार आव्हाड म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी माझ्यावर टीका केली, मी टीकेला कोणाच्या बापाला घाबरत नाही, पण जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांचे पाय धरले हे तुम्हाला सांगणारा मूर्ख कोण आहे? तुम्ही ज्या जयंत पाटील यांचे नाव घेता ते असे बोलणारच नाहीत। तुम्ही जयंत पाटील यांचे नाव घेत असाल तर त्यांनी तुम्हाला एका प्रकरणात मोठी मदत केली होती। त्या प्रकरणात मदत करणारा कोणाचा माणूस होता हे जरा जयंत पाटील यांना विचारा। ती मदत किती मोठी होती त्याची कल्पना तुम्हालाही आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले। रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, मंत्री हसन मुश्रीफांचे स्पष्टीकरण। कोल्हापुरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांच्या बैठकीत दूध गंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, मंत्री हसन मुश्रीफांचे स्पष्टीकरण। कोल्हापुरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांच्या बैठकीत दूध गंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। दूधगंगा काठावरील लोकभावनांचा उद्रेक पाहता इचलकरंजीतून दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य आहे। त्यामुळे इचलकरंजी समन्वय समितीने सामंजस्याने कृष्णेतून पाण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी त्यांना आम्ही सहकार्य करू, असेही त्यांनी म्हटले आहे। मंत्री मुश्रीफ म्हणाले, दूधगंगा नदीतील पाणी प्रश्नी महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात भूदरगड, राधानगरी, करवीर, कागल, शिरोळ या 5 तालुक्यातील आणि कर्नाटकच्या सीमा भागातील दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांची बैठक झाली। त्यावेळी काळंबावाडी धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचीही प्रचंड टंचाई निर्माण झाल्यामुळे जनता अक्षरशः कासावीस झाली होती। त्यावेळी आणि परवा झालेल्या बैठकीतही अनेक संतप्त वाक्यांनी रक्तपाताची भाषा केली। तेच वाक्य अनावधानाने माझ्याकडून गेले हा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असं मत त्यांनी व्यक्त केलं। मुख्यमंत्री महोदय, पंचगंगा प्रदूषण मुक्त केव्हा? केवळ घोषणा, बैठकांचा पूर, मूळ दुखणे कधी होणार दूर? राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाण्यासाठी रक्तपाताची भाषा केली आणि सुळकूड बरोबरच पंचगंगेचेही पाणी चर्चेत आले। मुळात जर पंचगंगा प्रदूषण मुक्त केली तर मग रक्तपाताची भाषा बोलण्याची गरजच पडणार नाही, असे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाण्यासाठी रक्तपाताची भाषा केली आणि सुळकूड बरोबरच पंचगंगेचेही पाणी चर्चेत आले। मुळात जर पंचगंगा प्रदूषण मुक्त केली तर मग रक्तपाताची भाषा बोलण्याची गरजच पडणार नाही। परंतु आतापर्यंत कोल्हापूरच्या सर्व मंत्र्यांनी बैठकांचा अक्षरशः पूर आणला, पण प्रदूषण मुक्ती मात्र दूर असल्याचे भीषण वास्तव शिल्लकच राहिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्राधान्यक्रमात पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा विषय असल्याचे सांगितले जाते, परंतु शिंदे यांच्या गेल्या 1.25 वर्षाच्या कारकिर्दीत घोषणेशिवाय काही झाले नाही। 1989 पासून पंचगंगेच्या प्रदूषणाचा विषय ऐरणीवर यायला सुरुवात झाली। त्यावेळी इतके उद्योग वाढले नव्हते, लोकसंख्याही वाढली नव्हती, शहरीकरण वाढले नव्हते, परंतु गेल्या 35 वर्षात आमूलाग्र बदल झाला आहे। पंचगंगेच्या काठी उभ्या साखर कारखान्यांनी डिस्टिलरी प्रकल्प सुरू केले, पाणी थेट नदीत सोडले, कागदोपत्री घोडे नाचविले। इचलकरंजी सारख्या परिसरातून रोज हजारो लिटर रसायनयुक्त पाणी नदीत मिसळते। कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका आणि नदीकाठच्या 88 ग्रामपंचायती पंचगंगेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरल्या। याचबरोबर आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्यात। पुन्हा भेटूयात नवीन टॉप 9 न्यूज। तोपर्यंत पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज।